खुशी होते, पट्टी खुशी होते. आलो फायनली आता चालू आले या. गाईज आम्ही हॉटेल शोधतो, आम्हाला हॉटेल घंटा भेटत नाही. माणसं आयची हाती पिकनिकला येऊन तर ते 2-2 दिवस जेवत नाही, फक्त नाश्ता करून राहतात. सो हे गाईज, कशात तुम्ही? आयुब सर बरेच असणार आणि बरेच असले पाहिजे. सो तुम्ही ब्लॉगच्या स्टार्टिंगला बघितलेलं असेल, आम्ही गेलेलो कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, त्यानंतर आम्ही पोचलो एरोला केव्स. बट या पूर्ण जर्नीमध्ये माझ्यासोबत माझी मित्र पण होती. चला तुम्हाला एक एक कॅरेक्टरशी भेटत जावा. एक एक कॅरेक्टर. यो आहे, कोण आहे तू? आनंद जाधव. जोरात बोल. आनंद जाधव. असं बोल. आनंद जाधव. असं असं आनंद जाधव. आनंद जाधव. एक एक. सचिन चव्हाण. तू बोल. प्रियश ठाकूर. तू बोल. हर्षद भावरे. लास्टला सो तुम्हाला मी तर माहित होता बिझनेस सुतार ब्लॉग्स. अजून एक हर टाइम सारखा प्रियश लेट झालेला आहे. आता काय सांगू, प्रियश सोबत त्याचं बेस्टी पण लेट झालंय. तर आता सीएनजी भरून झाला. आता तो बघू कोण कोण कसं येतंय. अजून तो सचिनला फोन करता, सचिन फोन नाही उचलत, अजून जेवतंय. जो प्रियश अजून लेट आहे. काय बोलू, 10चा टायमिंग दिलता, 10 वाजून गेलं बाई. 10 वाजून 10 मिनिटं वाला ते येतील. अजूनपर्यंत कोण रेडी नाही आलं बाई. आम्ही निघलो नाही अजूनपर्यंत. आम्ही सामपड्यामध्येच आहोत. काहीसा होल, काहीशी ट्रिप होल, काय माहित केव्हा पोहोचू आम्ही. आम्हाला पहिले आरती बघायची आहे, मग बघू आता कायचं काय होतंय. चला तर अर्धी रस्त्याने भेटू, पटपट कव्हर करू रस्ता आणि अर्ध्या रस्त्याने भेटू. चला बाय. ऑलवेज लेट बघा. त्याला सांगितलं की नाही कुणी यो आलंय हरविला का रेट जुलं गावांचा यो. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. महादेव. एकवीरा माते की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो गाईज, ॲज मी बोललेलो पोरांना 100 किलोमीटर नंतरच ब्रेक घेईन. तर करेक्ट 100 किलोमीटर राहिल्यांना आम्ही ब्रेक घेतले. कसारा घाट आता चढणारच आहोत आम्ही 80. त्याच्या पहिले ब्रेक घेतलेला आहे आता आम्ही. 2 तास कुठं, 2 तास ना, 2 तास करेक्ट. सो लेट्स गो. समृद्धी माग समृद्धी चालता, समृद्धीवरती चालता. पुरे आता सर ड्रायव्हर मस्त मध्ये रेडबुल पिऊन स्वतः गाडी चालवत आहे. आणि त्यांचे को पार्टनर आनंद भाऊ जाधव, को पायलट काय आहे. आम्हाला गाडी लावा, मस्त गाडी लावा. हा, अर्ध्या तास आम्ही गाडी चालवतो. अच्छा, गाडी लावा मस्त. साई ड्रायव्हर आहे. जेव्हा असं तुम्हाला वाटेल तुम्ही टायमिंगवर बोलता ना, तेव्हा मी गाडी चालवतो. आनंद उठला डंपर. हायवे मस्त एकदम. जो आणि हायवे बनवले कोण आहे तो नितीन गडकरी ना. नेक्स्ट लेवल हायवे आहे बाई. फुल सरळ बाई. जाम टाइम मस्त आपला. आता मग किती 2 तासात पोहोचणार आहेत ना. 2 तासात 4 तास कव्हर केलेले आम्ही. 2 तास आम्ही इझी पोहोचू. भारी रस्ता एकदम क्लास. रस्ता बघू शकता. एक गाडी नाही, एकच दिसते पुढं. सो गाईज, आता आम्ही 200 किलोमीटर नंतर ब्रेक घेतलेला आहे. सीएनजी संपली. आता सीएनजी डायरेक्ट शिर्डी. आता बघू सीएनजी भेटते का नाही. शिर्डीला पण बाई सीएनजी लोच आहे बाई. काय भेटली. हो,
मग जाम पैसे आहे आमच्याकडं पेट्रोल होणार आहे. मी विचार करत होतो असून असेल टेम्परेचर 20, 21, 22. आम्ही चेक केलं किती असेल भाई 13 लिटरी 13 टेम्परेचर 13. मी विचार केलं तर भाई 21, 22 असेल भाई. थंडी वाजते भाई 13 टेम्परेचर मध्ये भाई. या इथं भाई ह्या घातल्या आवडत हुड्या बिड्या मी तर टी शर्ट फुल थंडी वाजते भाई. फुल थंडी वाजते बेकार. यो आला बघा आला बसून बसायला गेलेला आहे. कोण आहे काय माहित. और रातची 3:30 वाजल्यान तरी यो पोरीशी कंची पोर आवडी जागी रातची जागी आहे काय माहित. पोरीशी बोलते बघा. और रातचे 3:30 वाजता कोण पोर आहे काय माहिती जागी तिची बोलत बसले. अरे भाई पोरीचं दात लय बेकार. गाईस फक्त आणि फक्त 8 मिनिटं दूर आहोत. 5 वाजलेले आहेत. काकण आरती येणार आहे आणि फक्त दिसत नाही फ्लॅश चालू म्हणून. मी सांगते माझा विश्वास ठेवा ना. मी बोलतो 8 मिनिटं दूर आहो. जसं जवळ चालले आम्ही आमचे एक्साइटमेंट वाढत चालले. मी आणि आनंद जागा आहो जोपर्यंत. बाकी सगळी झोपले पाठी बाई दारागोर सगळी झोपले. आता लवकरच आम्ही पोहोचू 8 मिनिटांत. आम्ही आरतीसाठी एवढं फाईट केलंय. गाईस फायनली पोहोचलेलो आहो विष्णू टेम्पल. जाऊया आतमध्ये दाखवूया कसं काय आहे आतमध्ये. फुल फाईट करून चालव आरतीसाठी स्पेशल. एवढी गाडी फास्ट चालवलं. चला दाखवूया. लय खुशी आहे. आरती चालवतच आहे. जसं पुढे झालं बाहेर एक्सपेरिमेंट वाढत चाललं. पुरा कसं वाटतं तुम्हाला लवकर जवळ लाईट खूप मस्त वाटतंय. थंडी पण एवढी आहे की सांगू नाही शकत. खूप आहे काय कन्शी आहे काय फुल कन्फ्युजन आहे रे. इथून नाही वाटतं. नाईस फुल लाईन लागलेली आहे. आम्ही लवकर आतमध्ये घुसलेलो. जादू थोडं तसं नाईस बघू इथे सोडली भाई. खुशी होते पट्टी खुशी होते. आलो फायनली लाईनमध्ये फाईट करून. थंडी वाजते वाटते. आणि आया काय लिहिलं माहिती का आतमध्ये कपडे जाऊन कपडे काढतात. जर कपडे काढायला लावलं तर आपली हालत काय. आधीच बॉडी हालायला लागले विचार करून सांगू शकत नाही तुम्हाला इथं काय आमचा एक चड्डी फ्रेंड आला नाही बाहेर तू काहीच आत चालू आली काहीच. तुम्हाला ढोलचा आवाज नाही तर आत चालू आले यार. काहीच एकदम भारी दर्शन झालेलं आमचं सगळ्यांचा. काहीच तुमचं कसं वाटतं तुम्हाला या ना काही लास्टच काय कशी कसं वाटतं तुम्हाला दर्शन घेऊन. सकाळ 5 वाजता दर्शन झाले ते पण महादेवांचं. सगळे पण आरती पण भेटली. तू पण लाभ राहिला आरती पण भेटली. एकदम खूप छान वाटलं. आरती पण भेटली. 11-12 सेल्सिअस थंडी येत आहे तरी पण त्या शर्ट काढून म्हणजे एक वेगळाच अनुभव. मजा आली यार. एक नवीन अनुभव घेतला आम्ही. नवीन अनुभव घेतला. बोलते बाई पहिला तर कधी बोलते. मजा आली काहीच एकदम भारी दर्शन झाला. तुम्ही पण या विजिट करा. अरे यार काय सांगू तुम्हाला जाम मजा आली. आणि तिथं आठवण ठेवा इथे शर्ट काढायला लागतं वरचा पॅन्ट तर चालेल पण तुम्हाला शर्ट काढायला लागण्याचं इथं
सो आठवण ठेवा ही गोष्ट. तो आणि भाई मजा आली. लवकर मी जसं आम्ही लवकर आलो तुम्ही लवकरच या, तरच फायदा आहे. जो मी लेट आलास तर काही नाही, तुम्हाला दर्शन जाम गर्दी भेटेल. आणि जसं बघता गर्दी वाढत चालली आहे, लाईन वाढत चालली आहे. कुठे आहेस तू? मस्त असं दर्शन झाल्यानंतर आम्हाला एकदम ब्युटिफुल सनराईज बघायला भेटला. आणि त्यानंतर आम्ही त्या आजूबाजू खूप सारे रूम्स भेटतात, तिथं पण आम्ही एक रूम घेतलेला थोडासा रेस्ट करायसाठी, आणि पोरांना पण रेस्ट करायचा होता. सो गाईज आम्ही आया स्टे केलेला फक्त कधी 4 तासासाठी ना, 4 साठी. सकाळी आम्ही झोपत होतो, मला आवडी आजची गाडी चालवली, थोडा झोपत होता. सो जय भोले आया आम्ही स्टे केलेला गेस्ट हाऊस. हे पोर अजून निघत नाही. रूम बिम पण चांगलं होतं, ठीक होतं म्हणजे ॲज कम्पेअर्ड. म्हणजे प्राईस 600 रुपये 4 तासासाठी चांगलं आहे. बाथरूम पण क्लीन होतं, सगळं क्लीन होतं. तुम्ही येऊ शकता. मंदिरपासून 5 मिनिटचं डिस्टन्स आहे. सो काही इथे टू पे एम पार्क आहे. तुम्ही आयालाच ना एलोरा पासून केव्हापासून इथून रस्ता जातो राईटला. तुम्ही आयालाच तो इझी 70 रुपये घेतले. आणि तो ऑफिशियल पार्किंग आहे एलोराची. तर तुम्ही आया बघू शकता, लिहून टाकलं ऑफिशियल पार्किंग आहे. तुम्ही आया येऊन बुकिंग करू शकता. सो इझी टू आहे. एलोरा केव्हचे तिकीट 40 रुपये आहेत आणि 15 वर्षाच्या खालच्या पोरांना तिकीट फ्री आहेत. आणि तुम्हाला मी सजेस्ट करेन की बाई तिथं गाईड असतात, ते गाईड प्लीज घ्या. हे आयसर टोकन आहेत 40 रुपयाचं एक. हे केलंय मशीनवर ठेवून स्कॅन केलं. याचं घड्याला कसं मोठं घड्याला यायचं. चंदन विकले. काय विकला? पिंपळाचं झाड विकला. सोनी विकली. कसं मोठं. विनगरचे काका बायाला मागून झाला रे पोरांनो, मागून झाला. असं इकडे सगळी शाळांची पोरांची ट्रिप आहे आता. कसं बनवलं असेल ट्विटचं ते कालान कसं बनवलं असेल बोल आता. गाईज आता मी ॲट अ टॉप आहे. आता यो टॉपनी व्ह्यू आहे, तुम्ही असे बघू शकता. पूर्ण टॉपनी व्ह्यू आहे आता असा. तुम्ही मी विचार करता कसा बनवला असेल यो भाई. मी खरंच शॉक आहे बघून. मला इंडियाची हिस्ट्री खूप एक्साइट करते की कसं बनवलं असेल. विचार करणार डोंगर कापले लिटरी भाई त्यांनी. डोंगर कापले म्हणाले. विचार करून ना भाई, विचार करा असं म्हणून डोंगर कापले असं मधील ठेवून. काय भाई का आर्किटेक्चर असेल ते कामाचं भाई, कसं बनवलं असेल. नेक्स्ट लेवल भाई. इंडिया इज अमेझिंग. हिला बघा आतमध्ये भारी आहे. शंकरचं मंदिर आहे. यो नंदी आणि यो शंकरचं मंदिर राहिलं. महादेवचं मंदिर. चला पोरांनो फॉलो मी. तुम्हाला दाखवतो एलोरा केव्स. मी आता बोल. त्याला ही आहे पहिलीवाली केव्स. त्याच्यात काय आहे? त्याच्यात काय नाही, फक्त इथं पोपच्यात जाण्यासाठी जागा आहे. बाकी काय नाही. वेज माग पोपच्यात 1 2 3. शाहरुख चालू आहे बोलू का. चला पोरांनो आता तुम्हाला दाखवतो गुफा क्रमांक 1 ते 15.
समोर आहे, चला बघूया. आज तुमचा टूर गाईड असणार आहे प्रियश ठाकूर, जुनागडचा प्रियश ठाकूर. गुफा नंबर 1 नंबर दाखवणार आहे गुफा. तुम्ही पाहू शकता समोर कशी गुफा आहेत. भरपूर पुरातन काळातील या गुफा आहेत. बघूया चला पुरातन काळी. तुम्ही हर ब्लॉगमध्ये बघता प्रियश काय बोलू शकत नाही, याबरोबर प्रियश बोलतोय. बघूया कसं करू शकतो, नवीन काय करू शकतो. करून शांत बघा. आणि कसं पोरी काम केले बघा, कसं पोरी काम केले. तुमचा करू शकत नाही बाहेरचं पोरी काम केले. ते भिंत बघा, भिंत यांच्या भिंतचा अख्खा कोरी काम आहे. Hi guys. Hi guys. Guys, up here, guys. Drink, guys, drink. ये सब चीजें उधर बाहर जाके करना, ऐसी चीजों में नहीं चढ़ता. ये 6 बजे तक गुफा कर लो. भाई कौन बोलता भाई रामायण सच नहीं भाई. देखो भाई तुमच्यासाठी कोण बोलतं रामायण सच नाही भाई. बघा तुमच्यासाठी प्रूफ. अनबिलिव्हेबल भाई, का अनबिलिव्हेबल काम केले भाई. खरं कोणी मानलं पाहिजे काम केलं. येऊ ना तू बोलत कैलास पर्वत उचललेला
रावांनी तिकडे पण नंतर तिकडून फॅमिली उचलले पुढं गॅलरी आहे ना हे रावण गावात आणि जे पण बोलला असतं महाभारत फेक आहे भाई त्यांच्याकडे प्रूफ आहे आई आपला हिंदू धर्म बाई सर्वश्रेष्ठ तुम्ही बघू शकता हरिचित कोरले बाई सो गाईज आम्ही आता निघालो आहोत आता विशेष झाला आपला झाला पेट्रोल संपलं सीएनजी कवाच रातच संपले आता सीएनजी शोधतो आता आम्ही व्ह्यू बघा किती भारी आहे नेक्स्ट लेवल गाईज आम्ही हॉटेल शोधतो आम्हाला हॉटेल घंटा भेटत नाही सगळं हॉटेल प्युअर व्हेज आम्ही पकलो भाई आम्ही आमचा प्युअर हे हॉटेल दलवी आहे फेमस हॉटेल चल काय चल गर्दी किती आहे चल ना आपला नंबर आपल्याला नाश्ता आहे तिथं फिरवतो चलू चल आता कला फिरवत काय नको चल पुढे आल्यावर रिक्स नको नाही मग सरळ असं एक वेळ गेलो नाही आता मी थांबवतो आपल्याला मीच थांबवतो घेतलोय नाही केळी आहे थांब आपण केळी घेऊन येऊ सो गाईज इश्यू असा झालाय की आहे सगळं व्हेज हॉटेल आणि आम्हाला नॉनव्हेज खायचं 3 नॉनव्हेज हॉटेल दिसलेलं त्या विज्ञानी गाडी थांबवली नाही मी थांबवतो सगळी बोली नको बाई फालतू हॉटेल एकदम खाली पडले विरान हॉटेल पडले असतं राईस हॉटेल कपुरे खायचे कपुरा पाहिला होता नको बाबा भिवंडीला जाऊ सचिन पुढं करत आलाय इथं नको तिथं भिवंडीला जा अरे पण आपण चॉईस का करतोय एवढा टाइम थांबलोय पूर्ण तिथून इथपर्यंत उद्या तिथून सांग आम्ही हॉटेलमध्ये थांबलो नाश्ता करायला बघू नाश्त्याला काय भेटते आता जे पण भेटेल थोडा हलका फुलका खाऊ ते हॉटेलमध्ये फक्त आम्ही खाली मिसल पाव आणि निघालो डायरेक्ट भिवंडीसाठी बिकॉज आमच्या पोरांना फक्त नॉनव्हेज खावायचं आहे आणि ते पण चांगले हॉटेलमध्ये आता काय करणार भूक कशी कंट्रोल करणार म्हणून पुरत पायी झोपल्यान आणि भूक कंट्रोल करतात काय आता काय बोलायचं गाईज फायनली आफ्टर सो मच स्ट्रगल आफ्टर मिसल पाव फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत आता भिवंडीमध्ये एक बॉम्बे ढाबा करून आहे त्या थांबल्या त्या आता दबाके नॉनव्हेज खा अरे बस ना यायचं यार 4 जण अरे तू बस इथं बसतोय आपण पाणी वाटलं म्हणून तिकडे बसत त्याला आपण जॉईन करू ना 6 जण बसतील गाईज आमचे नशिबान जेवण लिहिलेलाच नाही आहे पहिली बात तर मी लिटरली तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत ती व्हिडिओ बनवली मी भिवंडीची तनशी आम्ही उठलो का उठलो माहिती का त्या तंदुरीच नव्हती आणि आमच्या पोरांना गावाचा होता इंडियन तर तंदुरीमध्ये काहीच आयटम भेटणार नाही लिटरली नान नाही भेटणार तंदुरी चिकन नाही भेटणार काहीच नाही भेटणार बोलला आता आम्ही भिवंडीशी लिटरली आम्ही नेरूरमध्ये आलो नेरूरमध्ये पण तो काय बोलते आम्हाला 5 मिनिटं धावा 7ला ऑर्डर घेईन आमची लस्सीवालच जेवण येऊ लागले आज खरोखर याने ना लिंबू फिरवला येऊ बोललेला की आपण सोलापूरला खाऊ सोलापूरला नाही शहापूरला खाऊ पण
माणसं आईची होती पिकनिकला येऊन तर ते 2-2 दिवस जेवत नाही, फक्त नाश्ता करून राहतात. आणि आम्ही बोललो, आम्ही काय बोललो की चांगला खाऊ, आम्ही अख्खी पोरांचं काय बोललो, मी चांगला खाऊ बोलून चांगला खाल्लाच नाही. अरे पण जया भेटत होता, पण तुम्ही खाला नाही. आता मला या नेरूला आल्यावर त्यांची पॉलिसी आहे की ते 7 वाजताचे पहिले ऑर्डर घेत नाही, कंचच ना 7 वाजता नंतरच ऑर्डर घेतात. आम्ही 7 वेळाचं वेट करतो, 5 मिनिटाचं वेट करतो, 5 मिनिटांनी ते ऑर्डर घेतील आमचा. आता बाई नशिबातच निघाल. एक नंबर होती, पण तरी पण पोरांना नव्हता नाही खावायचा. काय कुठे खावायची होती नाही. आपण ती व्हिडिओ काढली ना मी मिसलची, जाऊ तरी पण ती मिसल झाली एक नंबर. जाऊ द्या काय आता आमच्या नशिबाने जेवण लिवले का नाही बघूया. आता जेवण कधी येईल घरी आमचं, भेटूया. गाईज आफ्टर सो मेनी स्ट्रगल फायनली हा पीस घ्या. टूट पडो घ्या ना, काय फोटो काढायचा आहे, ब्लॉग करता ना मी. टूट पडो गाईज. सगळे बॉईजला तर बाय बाय करून आता घरा चाललो मी स्वतः. आता घरात गेल्या मला परत दुसरी ट्रिपला जायचं आहे भाई. हेक्टिक. आता अजून पॅकिंग काहीच केली नाही आहे आणि ही ट्रिप मोठी आहे. ही ट्रिप तर भाई 2 दिवसाची होती, बट आता ही जी ट्रिप मी चालल्या होता ती ट्रिप भाई मोठी ट्रिप आहे. 5 to 6 डेज. म्हणजे मला डेज माहीत नाही, बेसिकली मला माहीतच नाही मी काय चाललो. फक्त मला मेसेज आले की चल जाऊया आणि आम्ही निघणार आहोत. मला फटाफट रेडी व्हायचं आहे, आंघोळ करायची, फटाफट फ्रेश होऊन फटाफट पॅकिंग करून निघायचं लगेच. सो हेक्टिक. चला फटाफट जाऊया आणि परफेक्ट पॅकिंग करूया. चला बाय बाय.